श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनं यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामि त्वं। गुरुवाणी पुष्प 6 मधील मनःशांती या अध्यायाचं मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, आजकाल वर्तमानपत्रामध्ये मोठमोठ्या जाहिराती येतात की अमुक बाबा किंवा देवी 4-6 दिवसात मनाची शांती मिळवून देतात व काही वेळा साक्षात्कार करवून देतात। ह्या प्रचारात असत्यता व दांभिकता असते। ज्या व्यक्तींना खरोखर मनाची शांती लाभलेली आहे व मनाची अवस्था उच्च झालेली आहे तीच व्यक्ती इतरांना शांती प्राप्त करण्याचा मार्ग दाखवू शकेल। ह्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देण्याची व प्रचाराची गरज काय? जे खरे अधिकार संपन्न आहेत त्यांचा प्रचार हळूहळू होतो, त्यांच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात। ज्याप्रमाणे सुगंधी फुलाकडे भुंगे व मधमाशा आपोआप आकर्षित होतात, त्याप्रमाणे जाणकार लोक बरोबर अशा श्रेष्ठ गुरूंकडे आकर्षिले जातात। ज्यांना आत्मदर्शन झालेले आहे तेच मनःशांतीचा योग्य मार्ग दाखवू शकतात। आतापर्यंत मोठमोठे शोध लावणारे अनेक शास्त्रज्ञ वैज्ञानिक होऊन गेले। त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला तर असे आढळून येईल की त्यांच्या वैयक्तिक व खाजगी आयुष्यात ते देखील देवधर्म करीत होते। महत्वाचा शोध लागल्यानंतर देवाचे आभार मानित होते। एका महाराष्ट्रीयन शास्त्रज्ञाचा परदेशात बुद्धिमान शास्त्रज्ञ म्हणून गौरव करण्यात आला। हा शास्त्रज्ञ भारतात आल्यावर प्रथम त्यांचे कुलदैवत असलेल्या कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनाला जाऊन आला व जिथे जागृत देवस्थान आहे तेथेही दर्शन घेऊन आला। या विज्ञान युगात अशा शास्त्रज्ञाने देवाच्या पाया पडून आशीर्वाद मागण्याचे कारण काय? त्यांना देखील मनाच्या शांतीची आवश्यकता आहे हेच यावरून सिद्ध होते। पुष्कळ लोक मोठे मोठे अधिकारी असतात, त्यांच्याकडे स्वतःचा बंगला, गाडी, सत्ता, पैसा सर्व काही असते। हे लोक आमच्या दर्शनाला येतात व विचारतात की सर्व काही आहे तरीही दिवसातून काही वेळ म्हणजे काही तास मन एकदम उदास होते। स्वतःजवळ काय कमी आहे हेच समजत नाही। अशा रीतीने त्यांचे मन हताश व उदास होण्याचे कारण काय? मी खुलासा करून सांगतो की भौतिक साधनांनी तुमची करमणूक होईल परंतु शांती मिळणार नाही। तुम्हाला अध्यात्म शांतीची गरज आहे। अध्यात्म आचरणानेच मन आनंदित राहील, त्रास कमी होईल। दिवसातून कोणत्याही वेळी मन उदास होणार नाही। व्यावहारिक सुख शाश्वत सुख देऊ शकत नाही व आध्यात्मिक बाजू पैशाने विकत घेता येत नाही। 99% लोकांची ही बाजू अपूर्ण असते। योग्य व जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली उपासना करून ही बाजू मिळवावी लागते। त्यात जसजशी प्रगती होते तसतशी मनःशांती मिळत जाते, अपूर्णता कमी होत जाते व मन पूर्णत्वापर्यंत जाऊ शकते। अध्यात्मात प्रगती करण्यासाठी चिंतन, मनन, नामस्मरण इत्यादी कोणतीही उपासना केली तरी चालते। मनुष्याच्या शरीरात मन व बुद्धी दोन्ही वास करून असतात। शरीराला वासनेने व भावनेने वेढलेले असते। जीवनाच्या सुरुवातीला मनुष्य भौतिक सुखाच्या मागे लागलेला असतो, तोपर्यंत वयाची 50 होते। मग तो अध्यात्माचा विचार करू लागतो। कुठे वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून या बाबाला भेट, त्या बाबाला भेट असे सुरू होते। कोण गुरु योग्य हे तो ठरवू शकत नाही। त्या गुरूंनी दाखवलेला मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे हेही तो निश्चित करू शकत नाही, कारण तोपर्यंत विचार करण्याची वेळ निघून गेलेली असते। परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, एका माणसाला कोणीतरी सल्ला दिला की वार्धक्य येण्याचे थांबले तर मनःशांती कायम राहते।
आत्मविश्वास डळमळीत होत नाही. परंतु वार्धक्य थांबवायचे कसे? ह्या माणसाच्या वाचनात एक पुस्तक आले व त्यामध्ये उल्लेख होता की आहारावर नियंत्रण ठेवले व व्यायाम करीत राहिले तर वार्धक्य उशिरा येते किंवा येतच नाही. परमपूज्य सद्गुरू म्हणतात की मी खुलासा केला की असे असेल तर आतापर्यंत पहिलवान लोक जिवंत राहायला हवे होते. परंतु काहीही करा, वार्धक्य कोणालाच चुकलेले नाही. निसर्ग नियमाप्रमाणे वय वाढतच राहणार. वार्धक्याची जाणीव झाली की माणूस कितीही खंबीर असला तरी त्याचा आत्मविश्वास डळमळतो. मनाला एक प्रकारची भीती वाटते. मनात विचारांचा भूकंप झालेला असतो. अशा वेळी मनातील पोकळी भरून काढण्यासाठी अध्यात्म आचरणाची जरुरी असते, तरच मनःशांती मिळू शकते. मनःशांती लाभत नसेल तर माणसाला एक प्रकारचा संशय येतो. याचं कारण एक उदाहरण देतो. आजकालच्या परिस्थितीप्रमाणे एका तरुणाचे लग्न झाल्यानंतर तो आईबापांपासून वेगळा झाला. पैसा पुरत नाही म्हणून नवरा बायको दोघेही नोकरी करू लागले. त्या कर्त्या पुरुषाला दिवसा व रात्री घरात कोणाच्या तरी पावलांचा चालण्याचा आवाज येऊ लागला. अशा परिस्थितीत त्याने आपल्या आईवडिलांना घरी राहायला बोलावून घेतले. त्यांना कोणाच्या चालण्याचा पावलांचा आवाज ऐकू आला नाही. हे काय दर्शवतं? तर ते आईवडील पूर्वीच्या संस्कारामुळे देवाचे चिंतन मनन स्मरण करीत होते. त्यामुळे त्यांना शांतता मिळाली होती. त्यांना कोणताही संशय नव्हता. एक पेन्शनर गृहस्थ स्वतःच्या मोठ्या बंगल्यात राहत होते. बायको, मुले व सून घरात होती. तरीही त्यांना एक प्रकारची अनामिक भीती वाटायची. हे गृहस्थ एकटे कधीच राहू शकत नाहीत, आरडाओरडा करतात. स्वतःचा आत्मविश्वास डळमळला म्हणजे अशी स्थिती निर्माण होते. हळूहळू मन कमकुवत होत जाते. प्रत्यक्षात घडत नसलेले घडत आहे असा भ्रम निर्माण होतो. अशा वेळी अध्यात्म आचरणाची व उपासनेने निर्माण होणाऱ्या शक्तीची खूप गरज असते. ही शक्ती निर्माण झाली की मनात पोकळी निर्माण होणार नाही. या महत्त्वाच्या गोष्टीवर चिंतन करा, मनन करा व त्याप्रमाणे आचरण करा, म्हणजे चांगले अनुभव येतील. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या पुढील आशीर्वादांसाठी, त्यांचे पठण आणि श्रवण करण्यासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.